श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही हा पार्ट 2 ऐकत असाल तर समजा स्वामींनी तुम्हाला इथे आणलं आहे. कारण हा आवाज सगळ्यांसाठी नसतो. हा आवाज त्यांच्यासाठी असतो जे आतून खूप शांत झाले आहेत. स्वामी म्हणतात, तुझं शांत होणं म्हणजे हार नाही, ते परिपक्व होणं आहे. आज आपण बोलणार आहोत त्या वेदनेबद्दल जी कोणाला सांगता येत नाही, त्या थकव्याबद्दल जो शरीरात नसतो पण मनाच्या खोलात असतो. तू कधी अनुभवला आहेस का असा दिवस जिथे काही वाईट घडलेलं नसतं पण तरीही मन खूप जड वाटतं? हसणं येत नाही, रडणंही येत नाही, फक्त एक शांत पोकळी. स्वामी म्हणतात, ही पोकळी रिकामी नाही, इथेच तुझी घडण चालू आहे. तुला कधी कधी वाटतं मी सगळ्यांसाठी आहे पण माझ्यासाठी कोणीच नाही. मी ऐकतो पण मला कोणी ऐकत नाही. मी समजून घेतो पण मला कोणी समजून घेत नाही. स्वामी म्हणतात, हे क्षण आहेत जिथे माणूस देवाकडे वळतो. कारण जेव्हा सगळे माणसे अपुरे पडतात तेव्हाच देव पूर्ण वाटतो. आज तुला एकटं वाटतंय ना, पण खरं सांगू का, तू कधीच एवढा एकटा नव्हता जितका तुला वाटतोय. स्वामी तुझ्या आजूबाजूला नाहीत, ते तुझ्या आत बसले आहेत, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक विचारात. पण स्वामी गोंगाटात बोलत नाहीत, ते मौनात बोलतात. म्हणूनच ते तुला शांत करत आहेत. आज तुझं मन खूप कमी लोकांशी बोलतं, पूर्वीसारखं सगळ्यांशी नाही. हे बदल आहे. स्वामी म्हणतात, जो सगळ्यांशी बोलतो तो गोंधळत असतो, जो थोड्यांशी बोलतो तो स्पष्ट होत असतो, आणि जो स्वतःशी बोलू लागतो तो जागा होत असतो. तू आता लहान गोष्टीवर रागवत नाहीस कारण तू थकलाय, पण लोक समजतात तू बदललास. हो, तू बदललास. कारण वेदना माणसाला वाईट बनवत नाही, त्या माणसाला खोल बनवतात. स्वामी म्हणतात, तू कडू नाही झालास, तू समजदार झालास. तू समजदार झालास. आज तुझं मन खूप काही सहन करतं, अपेक्षा ठेवत नाही, कारण अपेक्षा दुखावतात. स्वप्न पाहतो पण कुणाला सांगत नाही, कारण सगळे टाळ्या वाजवत नाहीत, काही लोक पाय ओढतात. स्वामी म्हणतात, म्हणूनच मी तुला शांत ठेवलं आहे, सगळं उघड होण्याआधी. आज जर तुला असं वाटत असेल की देव खूप दूर आहे, तर लक्षात ठेव, देव तेव्हाच जवळ असतो जेव्हा तो दिसत नाही. आई अंधारातही मुलाला सोडत नाही, ती फक्त दिसत नाही. स्वामी म्हणतात, मी तुला सोडलेलं नाही, मी तुला घडवतोय. आज काही उत्तर मिळणार नाहीत, पण शांतता मिळेल, आणि शांतता हीच खरी उत्तराची सुरुवात असते. म्हणून आज फक्त एवढंच कर, काही मागू नकोस, काही विचारू नकोस, फक्त मनात हळूच म्हण, जय जय श्री स्वामी समर्थ. हा प्रवास खूप लांब आहे पण तू एकटा नाहीस, कारण तुझ्या ती जिद्द अजून जिवंत आहे. आणि जिथे जिद्द जिवंत असते तिथे स्वामी कधीच दूर नसतात. जय जय श्री स्वामी समर्थ. पुढचा भाग नक्की ऐका.